ठिकाणी साजरा करणार आहोत। तत्पूर्वी आज गुरु रविदास महाराजांची जयंती आणि गेल्या 15 दिवसापासून नाशिक शहरात विविध ठिकाणी गुरु रविदास महाराजांची जयंती असो, मिरवणूक असो, अशा पद्धतीने हे कार्यक्रम खूप जोरात आणि उत्साहात हे साजरे होत आहेत। तत्पूर्वी आपण ज्या गुरूंची ज्या संतांचे जवळपास 50 राजे हे शिष्य होते, त्यांचे अनुयायी होते आणि रविदास महाराज हे त्यांचे गुरु होते। आजचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि 14व्या शतकातील सिकंदर लोधी यांची तुलना जर केली ना, तर सिकंदर लोधी नरेंद्र मोदीपेक्षा मोठा होता। नरेंद्र मोदींपेक्षा सिकंदर लोधी हे मोठे होते, कारण भारत हा त्यावेळेस अखंड होता, या तुकड्या तुकड्यात नव्हता। जसं की आज भारताचे पाकिस्तान झालंय, बांगलादेश झाले, बरेचसे तुकडे असे आजूबाजूला गेलेले आहेत आणि बराचसा भाग चीनने घेऊन टाकलाय। तर तेव्हा हे अखंड संपूर्ण भारत देश होता आणि भारत देशाचा बादशाह हा सिकंदर लोधी होता। सिकंदर लोधीने जेव्हा गुरु रविदास महाराजांचे विचार आणि गुरु रविदास महाराजांनी समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय याची जेव्हा शिकवण विचार सिकंदर लोधी पुढे मांडले, तर सिकंदर लोधी आपल्या सिंहासनावरून उठले आणि गुरु रविदास महाराजांना अतिशय आदराने त्यांच्या सिंहासनावर बसवले। हे ते सिंहासन असं समजा, म्हणजे किती मोठा त्या ठिकाणी गुरु रविदास महाराजांनी विचार मांडला असेल, याची कल्पना आम्ही केली पाहिजे। म्हणून गुरु रविदास महाराजांची जे दोहे आहेत, या दोहेच्या माध्यमातून आपण गुरु रविदास महाराजांना जाणून घेऊया। समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय आणि भारतीय संविधान ज्या या 4 पिलरांवर ज्या पायांवर उभे आहे, हे 4 जे आहेत समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय, हे 4 पिलर आहेत आणि ह्या 4 पिलरवर हा संपूर्ण देश चालतो आहे, हा संपूर्ण देश उभा आहे। आणि गुरु रविदास महाराजांनी 14व्या शतकात हेच विचार त्यांच्या वाणीतून, शब्द वेगळे होते फक्त, परंतु विचार संविधानातलाच होता। जे 600 वर्षापूर्वी, 650 वर्षापूर्वी गुरु रविदास महाराजांनी संविधानाचं महत्त्व देखील समजून सांगितलेलं आहे। म्हणून या ठिकाणी सगळ्यांनी आपल्या पायातील जे काही जोडवे असतील, चप्पल असेल, बूट असेल, सगळ्यांनी काढायचंय। आपण गुरु रविदास महाराजांचे दोहे म्हणूया। सुरुवात आपण दोह्यांनी करूया, कारण आज गुरु रविदास महाराजांची जयंती आपण साजरी करत आहोत, बरोबर आहे ना? दोहे म्हणायचे, सगळ्यांनी हात वर करा, म्हणायचे नक्कीच। माय भगिनी हात जोडायचे सगळ्यांनी, एकदम शांततेत उभं राहायचं आणि माझ्या मागं म्हणायचंय। हात जोडा सगळ्यांनी, कोणी लहान मोठा नाही इथं, सगळ्यांनी हात जोडायचे। ऐसा चाहूं राज में जहाँ मिले सबन को अन्न, जहाँ मिले सबन को अन्न, छोट बड़ो सब संबसे, छोट बड़ो सब संबसे, रविदास रहे प्रसन्न, रविदास रहे प्रसन्न। पराधीनता पाप है, पराधीनता पाप है, जान ले हो रे मेरे मित, जान ले हो रे मेरे मित, पराधीन बेदीन, पराधीन बेदीन, कौन करे सो प्रीत, कौन करे सो प्रीत, तो ही मोही, तो ही मोही, तो ही मोही, तो ही मोही, अंतर कैसा, अंतर कैसा, अंतर कैसा, अंतर कैसा, कनक कटक, कनक कटक, जल तरंग जैसा, जल तरंग जैसा। रविदास रविदास मदिरा का पीजिए, मदिरा का पीजिए, जो चढ़े चढ़े उतराए, जो चढ़े चढ़े उतराए, पीजिए ज्ञान महारस, पीजिए ज्ञान महारस, जो चढ़े ना उतराए, जो चढ़े ना उतराए। रविदास रविदास ब्राह्मण मत पूजिए, ब्राह्मण मत पूजिए, जो हुए गुणहीन, पूजिए चरण चांडाल के, जो हुए गुण प्रवीण, जो हुए गुण प्रवीण, जात जात में जात है, जात जात में जात है, जो केलन में पात, जो केलन में पात, रविदास रविदास मनुष्यताना जोड़
सके मनुष्य ना जुड़ सके वो जात न जात, वो जात न जात, जात पात के फेर में जात पात के फेर में उलझी रही सब लोग, उलझी रही सब लोग, मनुष्यता को खात रही मनुष्यता को खात रही जात नाम का रोग। जात नाम का रोग। सतसंगत सत्संगत आरु सदाचार आयु सदाचार मन त्यागे त्यागे पंचविकार पंचविकार अविद्या अहित कीन अविद्या हित कीन ताते विवेक दीप मलिन। ताते विवेक दीप जय रविदास। गुरु रविदास शक्ती, अमर रहे, गुरु रविदास शक्ती। अमर रहे। सगळ्यांनी जोरात म्हणायचा, आवाज खूप कमी आहे, खूप कमी आवाज हा। आवाज कसा आला पाहिजे? एकदम कडक, डीजेच्या आवाजापेक्षा आवाज आपला कडक आला पाहिजे, बरोबर ना? गुरु रविदास शक्ती, अमर रहे, गुरु रविदास शक्ती, अमर रहे। इतकं बोलते आवाज। तर गुरु रविदास महाराजांनी, थोडं पुढे या, या पुढे या, गाड्यांना जाऊ द्या, पलीकडचा रोड दोघं साईड गाड्या वाहत आहेत, त्यांना अडचण करू नका। गुरु रविदास महाराजांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा आणि छत्रपती राजश्री शाहू महाराजांचा हा कसा संबंध आलेला आहे आपण थोडक्यात इथं जाणून घेऊया। हे विचारांचं नातं जे आहे, जे